नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. मुंबई भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि राज ठाकरेंची भेट. दोघांमध्ये झाली 1 तास चर्चा. केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट. लोकसभा निवडणुकीत मनसे आणि भाजपामध्ये युती होण्याची दाट शक्यता. विधानसभेचं उद्या 1 दिवसीय विशेष अधिवेशन होणार. अधिवेशनासाठी विधिमंडळात तयारी सुरू. मराठा आरक्षणाबाबत कायदा मंजूर होण्याची दाट शक्यता. सगळे सोयऱ्यांबाबत कायदा पारित झाला नाही तर 21 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा. पश्चिम महाराष्ट्रातील मोठा नेता भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता. मोठ्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांमध्ये चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती. भाजपा प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. काय व्हायचं ते होईल, पण मी कुठेही जाणार नाही, जयंत पाटलांचं मोठं विधान. मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कोणीही सोबत येऊ शकतं आणि कधीही काहीही होऊ शकतं, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक विधान. भारतीय जनता पक्ष दुसऱ्या पक्षांचे नेते पळवतोय. भाजपामध्ये निवडणूक जिंकण्याचा दम नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भाजपावर टीका. शिवाजीराव आढळराव पाटीलांना शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ देणार नाही, यासाठी आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र, एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं वक्तव्य. रत्नागिरीत 80% लोक रिफायनरीच्या समर्थनात. रिफायनरीमुळे रत्नागिरीची आर्थिक व्यवस्था बदलेल, निलेश राणेंचा दावा. पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टवर काल मध्यरात्री पाचगणी पोलिसांनी छापा टाकून 10 ते 12 बारबालांसह 48 जणांना अटक केली आहे. काल रात्री 10:30च्या सुमारास सातारा पोलिसांची टीम पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टवर पोहोचल्यानंतर रिसॉर्टवर सुरू असणाऱ्या छमछमवर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व ॲडिशनल एसपी आचल दलाल यांनी रिसॉर्टवर छापा टाकून रिसॉर्टच्या आत असणाऱ्या 10 ते 12 मुलींसह 48 जणांवर कारवाई केली. ज्यांच्यावर कारवाई झाली ते सर्व सोलापूर जिल्ह्यातील खते, औषधं आणि बी बियाणे विक्रेते व डीलर असून रिसॉर्टचा मालक डॉक्टर विजय दिघे यांना देखील पोलिसांनी चौकशी करून अटक केली आहे. काही खत विक्री व्यावसायिक आणि बारबालांसह डान्स करणारे 5 ते 6 जण घटनास्थळावरून आलिशान गाड्या सोडून पळून गेल्याची माहिती मिळताच त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 2 महिन्यांपूर्वी देखील पाचगणी येथील स्प्रिंग व्हॅली या रिसॉर्टवर देखील अशाच पद्धतीनं बारबाला नाचवल्या गेल्या होत्या. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध 5 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती. आज पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा 394वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी टॉप न्यूज मराठीने शिवभक्तांशी विशेष संवाद साधलाय. सर्वत्रच संपूर्ण देशभर आपल्याला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय. पुण्यामध्येही जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. मात्र काही स्वच्छता दूत जे आहेत ते या ठिकाणी शहर स्वच्छ राहावं यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच शिवजयंतीच्या निमित्तानं शिवभक्तांची जी आहे ती मोठी गर्दी होत असते आणि अशा वेळी शहर स्वच्छ राहावं म्हणून या तरुणाईने जे आहे ते पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. ताई, काय सांगाल, एक म्हणजे खऱ्या अर्थाने शहर स्वच्छ राहावं यासाठी तुम्ही प्रयत्न करताना पाहायला मिळतात? हो सर, नक्कीच. सारथी संस्थेच्या माध्यमातून आणि एच.व्ही. देसाई कॉलेजच्या माध्यमातून आम्ही ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत. ती नक्कीच एक पाऊल स्वच्छतेकडे म्हणेल मी, आणि नक्कीच हे चांगलं योगदान आहे. सगळ्यांनीच आपलं शहर स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न करावा असं मला वाटतं.
जर आपण पाहिलं तर नागरिकांना आता या निमित्तानं काय आवाहन कराल, कारण मोठी गर्दी आहे, तुम्ही स्वच्छतेचा हे व्रत जे आहे ते हाती घेतल्याचं पाहायला मिळतं. नमस्कार, माझं नाव रोहिणी कोळी. फक्त शिवजयंतीच्या दिवशी कपाळी चंद्रकोर लावून भगवे कपडे घालून मिरवण्यात जो आनंद नाही ना, तो रस्ता साफ केल्यानंतर खूप छान आनंद भेटतोय. आणि मला असं वाटतं की हीच खरी शिवजयंती असेल. घरात जसं स्वच्छता ठेवतो तसं रस्त्यावरही स्वच्छता ठेवली पाहिजे, तेव्हाच कुठेतरी शिवजयंती पक्की आपली ठरेल. धन्यवाद. काय सांगाल दादा, का म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही किती रस्ता म्हणजे कचरा जो आहे तो गोळा केला आणि नागरिकांना काय आव्हान कराल? नागरिकांना हेच आवाहन करेल की आमच्यापाशी इथे कचरा आहे तो आमच्या इथे टाका, जेणेकरून तुमचा हिस्सा भाग आमच्या यात होईल. आणि त्याचबरोबर असं हेच सांगेल की आम्ही जेवढे सापडेल तेवढे प्लॅस्टिक बॅग्स काही सापडेल ते जे लोकांनी टाकलेले आहे ते गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. काय सांगाल दादा? कचरा स्वच्छतेसाठी थोडीफार मदत म्हणून आम्ही सारथी संस्थेतर्फे कचरा गोळा करायला. आम्हाला फक्त एवढं सांगणं इच्छित आहे की जर आपण आता इतक्या चांगल्या मिरवणुकी वगैरे करतो तर स्वच्छतेचं भान राखून नागरिकांनी सगळ्या स्वच्छ ठेवलं पाहिजे परिसर. एकंदरीत त्यामुळे जर आपण पाहिलं तर स्वच्छतेचं व्रत हाती घेऊन हे जे तरुण बांधव आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं. केवळ चंद्रकोर आणि भगवे कपडे घालून शिवजयंती साजरी होऊ शकत नाही, त्यासाठी आपण छत्रपती शिवरायांचा विचार अंगीकारला पाहिजे, हेच या तरुणाईने आपल्या कृतीतून संदेश दिल्याचं पाहायला मिळत आहे. राजारत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. पुण्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होताना दिसते. आपण सध्या पुण्यातील लाल महल परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय की लाल महल ते SSPM कॉलेज या ठिकाणी जो शिवाजी महाराज यांचा अश्वारूढी पुतळा आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्याच मोठ्या जे आहे मिरवणुकीची तयारी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी रथ दिसत आहेत. इथं प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीसुद्धा या ठिकाणी मूर्तीचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तो रथ असा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे. आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे या पुतळासुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही शिवभक्त आहेत, त्यांनाच विचारायचं दादा, शिवजयंतीचा कसा उत्साह आहे? शिवजयंतीचा जो उत्सव आहे हा दरवर्षीप्रमाणे अतिशय म्हणजे उत्साहाच्या वातावरणात आहे. सर्व शिवभक्त जे आहेत हे दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होतात आणि यावर्षी तोच उत्साह जो दरवर्षीप्रमाणे असतो तो बघायला मिळत आहे. राज्यामध्ये आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती आणि कुठंतरी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये दुही असल्याचंही दिसून येते समाजामध्ये. खरं तर महाराजांच्या काळामध्ये सर्व जातींना महाराजांनी आश्रय दिलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय जरांगे पाटील ज्या पद्धतीने आपल्याला आरक्षणासाठी लढत आहेत तर त्यांच्या या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल आणि मराठा आरक्षण नक्कीच मिळेल, कारण मराठ्यांनी कायम हा संयम दाखवलेला आहे. दादा, काय सांगशील, काय उत्साह आहे शिवजयंतीचा? शिवजयंतीचा कसा उत्साह आहे, काय तयारी केली आहे तू? मी शिवजयंती साजरी करण्यासाठी काय तयारी केली आहे तू? आता इथून कुठे चाललायस? आत्ता पालखीच्या इथं. पालखीच्या तिथे काय? पालखीच्या तिथे शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी चाललंय? हां. बरोबर. दादा, काय सांगाल, शिवजयंतीचा कसा उत्साह आहे? हा एकदम चांगला गोष्ट आहे. ह्या लोकांनी लहान पोरांनी किंवा मोठ्या लोकांनी यायलाच पाहिजे खरं. म्हणजे हे लोकांनी केले कॉर्पोरेशननी किंवा ह्यांनी ते चांगले. मग त्यामुळं शिवाजी महाराजांची जे आहे श्रद्धा जी खूप जणांना माहीत नाही अजून ती लोकांना समजली आणि त्या लोकांना पण वाव भेटला की आम्ही लोकांनी एवढं पराक्रम केले जे आधी 300-350 वेळी, ते पण त्यांची पिढी पण जरा पुढे गेली अशी म्हणजे हळूहळू. दादा, काय सांगशील, शिवजयंतीचा कसा उत्साह आहे? एकदम मस्त चालला आहे आणि सगळे एकदम एनर्जेटिक सगळं सीन आहे. काय तू आता कुठं चाललायस, काय तयारी केली शिवजयंतीची? मी आता आमचा रथ आहे तिथं 12 नंबरचा, आता तिथं चाललो आहे. तर सगळे येऊन थांबलेत तिथं, तर आता हळूहळू पुढं निघतील, मग आता त्यांच्यासोबत जायचं पुढं. काय तुम्ही काय तयारी केली? आम्ही खूप उत्साहाने आलो आहे. माझं पहिलं वर्ष आहे यावर्षी येण्याचं. आमचं रथ 56 नंबरचं मागं रथ आहे. तिथं आज मी पहिल्या वर्षी आलेलो, खूप छान वाटलं. साजरे वगैरे एकदम जल्लोषात साजरा करतात आहेत.
खूप छान वाटतं आल्यानंतर. आपण या ठिकाणी बघतोय की शिवजयंतीचा मोठा उत्साह पुण्यामध्ये दिसून येते. राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आज 394वी जयंती आणि या निमित्तानं पुण्यातील लाल महल चौकात मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज्य रथ जे आहेत स्वराज्य रथ सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक तरुण जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय. काही शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. काय सांगाल, काय भावना आहे? आज शिवजयंती आहे. आमचे मानाजी पायगुडे प्रतिष्ठान आहे. हे मानाजी पायगुडे आहेत, त्यांच्या आम्ही परिवार आहोत. आज शिवजयंती आहे, त्यानिमित्ताने रथ सोहळा आहे. ह्याच्यासाठी आम्ही दरवर्षी येतो आणि यावर्षी पण आलेलो आहोत. काही काय सांगशील? खूप आनंद होता आम्हाला आणि पायगुड्यांचा आम्ही पायगुडे आहोत आणि आमच्या मानाजी पायगुड्यांचा मानाचा 6वा रथ असतो. मला खूप अभिमान आहे की आमचे मावळे शिवाजी महाराजांसोबत दादा काय सांगाल मोठा उत्साह पाहायला मिळतोय शिवजयंती? शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. शिवजयंती पायगुडे परिवारातर्फे खूप मोठा व्यवस्था महोत्सव चालू करतो आम्ही खूप वर्षापासून आहे. आमचा रथ क्रमांक 6 नंबर आहे. ओके, थँक्यू. काय सांगाल काय सांगाल मोठा उत्साह पाहायला मिळतो? खूप आनंद होतोय, सगळा समाज जमा होतोय. खूप एकदम मस्त उत्साह, एकदम उत्साह वातावरण आहे सगळं सर्वांचं. गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते. शिवभक्तांमध्ये अलोट असा उत्साह जो आहे तो या निमित्तानं पाहायला मिळत असल्याचं एकंदरीत चित्र जे आहे ते दिसतं. राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती भारतभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते. पुण्यातही आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आहे जे शिवभक्त आलेले आहेत. आपण या ठिकाणी बघतोय की शिवजयंती सोहळ्याचा या ठिकाणी उत्साह जो आहे या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी शिवपाळणा जो आहे या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत इथे काही शिवभक्त आहेत, त्यांनाच विचारूयात. दादा, शिवजयंतीचा कसा उत्साह आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट केतन कोठावळे, अध्यक्ष पुणे बार. शिवजयंतीचा उत्साह हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. वकील वर्गामध्ये पण आम्ही आता कोर्टामध्ये महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून इथं येत आहोत. दरवर्षीची ही पद्धत आहे की आपला वकील वर्ग असेल, आता इथे माझ्याबरोबर आपले पुणे बारचे बरेचसे वकील मंडळी आहेत, त्याप्रमाणे आम्ही इथं अभिवादन करायला आलो. ह्यानंतर आपलं लाल महाल शनिवारवाड्यापाशी आम्ही इथनं जाणार आहोत. हा उत्साह खूपच जास्त आहे आणि एक वेगळीच ऊर्जा देणार आहे. मी तुम्हा सगळ्यांना पण आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. काय सांगाल दादा, काय उत्साह आहे? खूप चांगला उत्साह आहे. आज महाराजांची जयंती आहे. प्रथमतः महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आम्ही आमच्या बार असोसिएशनच्या वतीनं प्रत्येक शिवजयंतीला आम्ही आमची कमिटी महाराजांना पुष्पहार व अभिवादन महाराजांना मानवंदना द्यायला आम्ही नेहमी इथं येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती. आज कुठंतरी राज्यामधलं वातावरण आरक्षणाच्या मुद्द्यावरून दुभंगल्याचं दिसतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करताना सुद्धा 18 पगड जाती त्या ठिकाणी महत्त्व दिलं होतं. त्याचप्रमाणे शाहू महाराजांनी सुद्धा आरक्षणाची बाजू घेतली होती. आजही राज्यामध्ये तीच परिस्थिती आहे. परंतु आमची वकील बांधवांची हीच मागणी आहे की ज्यांना ज्यांना आरक्षण हवं आहे, मग ते मराठा आरक्षण असेल किंवा कुठलंही आरक्षण असेल, त्यांना आरक्षण मिळावं, म्हणजे शिवराज्यामध्ये यावं असं वाटेल आपल्याला. थँक्यू. या ठिकाणी बघतोय की बार असोसिएशनच्या वतीनं सुद्धा शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेलं आहे. राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या यज्ञामधून अरुणोदय झाला. आज छत्रपती शिवरायांची 394वी जयंती आहे आणि त्या निमित्तानं पुण्यातील जो लाल महल चौक आहे त्या ठिकाणी स्वराज्य रथ जे आहेत ते सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. इथे आपण पाहिलं तर शिवभक्तांची प्रचंड गर्दी आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते. शिवभक्त जे आहेत त्यांच्यामध्ये मोठा उत्साह आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतो आहे. इथं मर्दानी कलांचं सादरीकरण जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं हा मोठा उत्साह जो आहे तो उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. अनेक शिवभक्त या ठिकाणी आहेत. आपण थेट शिवभक्तांशी बोलूयात. दादा काय सांगाल, कसा उत्साह आहे? उत्साह फार जोरदार आहे. यावर्षी आपण 350वा राज्याभिषेक वर्ष आहे आणि 394वी शिवजयंती आहे.
आणि या शिवजयंतीच्या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एक शिवाजी महाराजांची स्वतःची नवीन एक मूर्ती तयार केलेली आहे. मूर्ती पूर्ण हुबेहूब महाराजांचं जे वर्णन आहे त्या वर्णनावरून तयार केलेली आहे. 1.5 वर्ष आपण ही मूर्ती बनवतो आहे. 1.5 वर्षापासून तयार केल्यानंतर ही मूर्ती तयार झालेली आहे. मूर्तीचं अनावरण आज महाराज छत्रपती कोल्हापूर यांनी केलेलं आहे. काय सांगाल दादा, कसा उत्साह आहे? सर्वप्रथम सर्वांना छत्रपती शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी राजाभाई जाधवराव, माझ्याकडून सर्व परिवाराकडून सर्वांना शुभेच्छा. आपण सर्वांनी पुण्यामध्ये या इथे शिवजयंती साजरी करण्यासाठी नक्की यावे, कारण की तुम्ही बघू शकता खूप मोठा जनसमुदाय इथे जमा झालेला आहे. आपण सर्वांनी कृपया आपल्या परिवारासोबत नक्की यावे पाहायला, कारण की पूर्ण जे ट्रस्ट वगैरे कोणी पण असो, सर्व घराने मोठमोठे घराने आपले रथ वगैरे सजवतात, कारण की त्यांना खूप मोठी तुमच्याकडून अपेक्षा असते, खूप लोकांकडून अपेक्षा असते की त्यांनी मोठ्या संख्येने आपल्या परिवारासोबत यावे, इतिहास जाणून घ्यावा. तरी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी येऊन इथे सर्व शूरवीरांचा इतिहास जाणून घ्यावा. जय शिवराय. एकंदरीत त्यामुळे जर आपण पाहिलं तर शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह जो आहे तो या निमित्तानं पाहायला मिळतोय. राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडतोय. पुण्यामध्ये सुद्धा AISSMS कॉलेजच्या प्रांगणावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी समता सैनिक दलाचे सैनिक आलेले आहेत. त्यांनाच विचारत, ताई कसा उत्साह आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे? खूप सुंदर असा उत्सव चालू आहे आणि शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते त्या कार्याला आम्ही इथे सलामी द्यायला आलेलो आहोत. ज्या महिलांचं त्यांनी कायम मान ठेवलेला आहे, जे आईच्या नजरेने ज्या प्रत्येक महिलेकडे त्यांनी पाहिलेलं आहे, त्या सर्व त्यांच्या विचाराला आम्ही सलाम द्यायला इथं आलेलो आहोत. ताई, कुठंतरी राज्यामध्ये मराठा विरुद्ध OBC असा संघर्ष तीव्र झालेला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली होती. काय सांगाल? खरंच शिवाजी महाराजांनी जी समानता शिकवली होती, स्वतःच्या सैन्यामध्ये त्यांनी कुठलीही जात न विचारता 18 पगड जातींना त्यांनी प्राधान्य दिले होते. त्यामध्ये सर्वच जाती आल्या होत्या. आणि आता आपण पाहतो OBC आणि मराठा विरुद्ध असं काही घडता कामा नये. आपण सर्व एकच आहोत. शिवाजी महाराजांच्या विचाराने आपल्याला चालायचं आहे. आपला महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचा आहे. एवढं बोलते आणि मला शिवजयंतीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. काय सांगाल ताई, कसा उत्साह आहे शिवजयंतीचा? शिवजयंतीचा अतिशय सुंदर उत्साह आहे. सगळीकडे वातावरण अतिशय शिवमय झालेलं आहे. आणि शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना जी संधी दिली, त्या संधीचं त्यांनी सोनं केलेलं आहे. राज्यघटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांनी जे घटनेमध्ये सर्वांना जे आरक्षण दिलेलं होतं, जातीप्रनिहाय जे आरक्षण दिलेलं होतं, त्या आरक्षणाप्रमाणे ते चालावा. आणि जर कुणीमध्ये असं काही मताचा आम्हाला वाढवून द्या असा गोंधळ घालत असतील तर इतर जातीवर अन्याय होता कामा नये. जे घटनेमध्ये लिहिलेलं आहे त्यानुसार राज्यकारभार करावा एवढी अपेक्षा आहे. आणि सर्वांना ह्या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण या ठिकाणी बघतोय की समता सैनिक दलाच्या वतीनं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. अखंड भारताचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीचा उत्साह देशभरात पाहायला मिळत असतानाच पिंपरी चिंचवड शहरातील एका अवलियानं शिवराय कणाकणात शिवराय मनामनात या संकल्पनेवर आधारित अतिशय लहान लहान वस्तूंवर शिवरायांच्या मनोहरी प्रतिमा साकारल्यात. सुरेश जाधव असे या सूक्ष्मचित्र काढणाऱ्या अभियांत्रिकी अभियंता तरुणाचं नाव आहे. लहानपणापासून चित्रकलेची आवड असणारे सुरेश जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल असलेली आस्था आणि अभिभाव प्रकट करण्यासाठी तिळापासून ते झाडाची पाने साली यांच्यावर 51 पेक्षा अधिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा साकारल्या आहेत. यात शिवरायांच्या जीवनाशी निगडीत विविध प्रसंग देखील त्यांनी या चित्रात साकारले आहेत. तांदूळाच्या दाण्यावर तुरीची डाळ, झाडांच्या बिया, इलायची, गोळी, झाडाची साल, माचिसाची काडी आदींवर त्यांनी या कलाकृती साकारल्या आहेत. डोळ्यांनी सहज न पाहता येणाऱ्या, बोटांच्या चिमटीत देखील पकडता येणार नाहीत अशा वस्तूंवर त्यांनी ह्या कलाकृती साकारल्या आहेत. त्यांच्या या कलाकृतीची कुठेतरी नोंद व्हावी अशी त्यांनी इच्छा देखील व्यक्त केली आहे. पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत MD ड्रग्स रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीला अटक केली असून 3,58,28,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ड्रग फ्री पुणे
हे पुणे शहर पोलीस दलांचे प्रायोरिटीचे इश्यू आहे असे आम्ही पूर्वी नमूद केले होते. आज अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये आमचे युनिट 1 क्राईम ब्रांचचे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांना गोपनीय माहिती मिळाली की काही आरोपी ड्रगचे कन्साइनमेंट घेऊन जात आहे. असे माहिती मिळाल्यानंतर त्या युनिट 1 ची पथक इमिजिएटली एक ऑपरेशन केली आणि 2 आरोपी यांना त्यांनी ताब्यात घेतली. या 2 आरोपीकडे गाडीमध्ये जात असताना त्यांच्याकडे अंदाजन 500 ग्रामची MD त्यांच्याकडे सापडली. त्या पथकाने इमिजिएटली अधिक विचारपूस केल्यानंतर एक आणखी आरोपी ज्यांच्याकडून ते कन्साइनमेंट मिळाला होता त्या आरोपी यांना इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे आणखी 500 ग्राम MD सापडले. त्या दुसरा आरोपी जे सापडला त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांचे एका गोडाऊन मध्ये आणखी माल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे ते गोडाऊनची झडती घेण्यात आली आणि अंदाजन 750 ग्राम आणखी MD ताब्यात घेण्यात आली. एकूण अंदाजन 3 आरोपी सध्या ताब्यात आहे. अंदाजन 3.5 कोटीचे वरचे हे MD सध्या रिकवर करण्यात आलेली आहे. या प्रकरणात इतर आरोपी अपवर्ड लिंकेज आणि डाऊनवर्ड लिंकेज या निमित्ताने 10 विशेष पथके तयार करण्यात आलेली आहे आणि राज्याचे आणि इतर ठिकाणाला पण टीम्स रवाना करण्यात आलेली आहे. यामध्ये काही आरोपी जे काही फॉरेन नॅशनल्स असतील यांचे पण समावेश असण्याची शक्यता नकारता येत नाही. अत्यंत युद्ध पातळीवर ही पथक वेगवेगळे क्राईम ब्रांचचे पथक यामध्ये काम करत आहे. युनिट 1 चे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांनी विशेष यामध्ये त्यांची माहिती होती आणि युनिट 1 चे इतर अधिकारी PI शबीर सय्यद यांचे नेतृत्वामध्ये यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांना पोलीस दलांकडून शुभेच्छा आणि त्यांना सध्या 1 लाख रुपये जे आमचे अधिकार आहेत त्या अधिकाराचे पूर्ण वापर करून त्यांना रिवॉर्ड घोषित करण्यात येत आहे. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं, पण महाराजांनी कधीही हार मानली नाही आणि कधीही निराशही झाले नाहीत. आपल्यालाही आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात ज्याने आपल्याला निराशा जाणवते. चला तर मग जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना असंख्य अडचणींना तोंड दिलं. कधी मुघलांशी 2 हात केले तर कधी स्थानिक संस्थानिकांशी, पण महाराजांनी कधीच हार मानली नाही. उलट जिद्द आणि चातुर्याच्या जोरावर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. अनेकदा आपल्याही आयुष्यात अनेक अडचणी येतात, आपल्या मनाविरुद्ध घडतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार ग्राफिक्सच्या माध्यमातून. महाराजांचे प्रेरणादायी विचार. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी आपला हेतू आणि उत्साहानेच त्याचा पराभव होऊ शकतो. जेव्हा जिंकणं हेच ध्येय असतं तेव्हा अविरत मेहनत आणि अगणित किंमत मोजावीच लागते. प्रत्येक लहान ध्येयाच्या दिशेने टाकलेले एक छोटं पाऊल मोठं ध्येय साध्य करतं. जेव्हा ध्येय स्पष्ट असतं तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखे दिसतात. कोणतंही काम करण्यापूर्वी परिणामांचा विचार करा, कारण भावी पिढी त्याच गोष्टींचं अनुसरण करते. जो माणूस काळाच्या दुष्ट वर्तुळातही आपल्या कामात संपूर्णपणे गुंतलेला असतो त्याच्यासाठी वेळ स्वतःच बदलतो. शत्रूला खूप कमकुवत समजू नका, पण त्याला खूप बलवान समजून घाबरू देखील नका. आज भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट.
नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीचा चर्चेतला मुद्दा या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाला युत्या आणि आघाड्यांची सवय जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार जे आहेत ते गेल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसे भाजपा एकत्र येणार या चर्चांना जे आहे ते उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. आणि याच पार्श्वभूमीवर आज ही भेट जी आहे ती महत्त्वाची मानली जाते. कारण 16 आणि 17 तारखेला 17 आणि 18 तारखेला भाजपाचं जे आहे ते राष्ट्रीय अधिवेशन भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालं होतं. आणि त्या अधिवेशनातून केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन आशिष शेलार जे आहेत ते राज ठाकरेंना भेटले अशा चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यावेळी आशिष शेलारांना यावेळी विचारलं त्यावेळी आशिष शेलार म्हटले की आम्ही साथ घालायला आलो होतो, त्यामुळं मनसे भाजपा एकत्र येणार का या चर्चांनी जोर धरल्याचं पाहायला मिळालं. यावरचाच आजचा आपला चर्चेतला मुद्दा आहे की राज ठाकरे आणि आशिष शेलारांची भेट, या भेटीमागचं नेमकं राजकारण काय आहे याची इनसाइड स्टोरी आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि या लाईव्हमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक असा पक्ष आहे की ज्यांनी सुरुवातीपासूनच राज ठाकरे असतील, बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, जे कोर टीममधले नेते आहेत. म्हणजे राज ठाकरेंनी तर वारंवार सांगितलं की मला युत्या आघाड्यांच्या राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही, मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. मात्र आता आशिष शेलारांच्या भेटीमुळं किंवा मध्यंतरी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीमुळेही या चर्चा सुरू झाल्या होत्या की मनसे भाजपा एकत्र येणार का. आज त्या भेटीमुळं पुन्हा एकदा या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात. काय सांगशील आजच्या भेटीमागचं नेमकं राजकारण? संकेत, आपण बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची जी स्थापना झाली ती मराठी मुद्द्यावरती झालेली आहे. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांनी सर्वच आमदारांना कोणालाच त्यांनी सोबत घेतलं नव्हतं. त्यांनी सांगितलं की माझ्यासोबत कोणी येऊ नका, ज्यांना यायचं असेल त्यांनी या, पण मी कोणत्याही आमदाराला शिवसेनेमधून फोडणार नाही. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. 9 मार्च 2006 मध्ये स्थापना केली. आणि त्यानंतर त्यांनी ज्यावेळी पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीला ते सामोरे गेले त्यावेळी पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी जवळपास 13 आमदार जे आहेत ते निवडून आणले. निवडून आणल्याच्या नंतर आपण बघतो की मनसेची जी वाटचाल होती ती 2014 मध्ये मनसेचे आपण पाहतो की फक्त एक आमदार निवडून आला. त्यानंतर मनसेची जी वाटचाल होती कायम आपल्याला खाली उतरताना दिसलेली आहे. परंतु ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी आधी सांगितलेलं आहे की मी जे आहे की मला बेरजेचं म्हणजे एकत्रित आघाडीच्या राजकारणामध्ये मला रस नाही, हे राज ठाकरे यांनी आधी स्पष्ट केलं होतं. परंतु ज्या प्रकारे आता सध्याचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे, आपण बघतोय की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि आता वंचित बहुजन आघाडी यांची एक आघाडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना असेल, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष असेल आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. अशा वेळी मनसेने एकत्रित एकटेपणाने पुढे जाऊन निवडणुका लढणं हे मनसेच्या राजकारणासाठी सुद्धा घातक असू शकतं. आणि त्याच अनुषंगाने ज्या प्रकारे नवी दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन झालं त्या अधिवेशनामधून कुठेतरी राष्ट्रीय नेत्यांनी त्यांच्या नेत्यांना सूचना दिल्या की तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाऊन भेट घ्या आणि तुम्हाला आघाडी करता येईल का, लोकसभा दृष्टिकोनातून, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आघाडी करता येईल का यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि त्याच अनुषंगाने आज मुंबई भाजपाचे जे अध्यक्ष आहेत आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. परंतु आता आपण बघतो की ज्या प्रकारे शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली आणि त्यानंतर कुठेतरी मराठी माणसांच्या मनामध्ये जे आहे कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या बद्दल राग असल्याचं बोलल्या जाते. परंतु ज्या प्रकारे मराठी माणसांची मतं एक प्रकारे शिवसेनेला मिळतात त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मतं ही मनसेला मिळतात. त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत बेरजेचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष ओळखला जातो आणि त्याचमुळे कुठेतरी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना साथ घातल्याचं सांगितलं जातं. राजरत्न, आपण जर पाहिलं म्हणजे 2007ला मनसेची स्थापना झाली, 2009ला मनसेने पहिली निवडणूक लढवली, पहिल्याच झंझावातात 13 आमदार निवडून आणले. नंतर 2014ला शरद सोनावणे जुन्नरचे आमदार जे आहेत त्यांच्या रूपाने मनसेचा फक्त 1 आमदार निवडून आला. नाशिकची जी महानगरपालिका मनसेकडे होती ती त्यांनी गमावली. पुण्याचा जर आपण विचार केला तर आधी 29 नगरसेवक होते, 29 वरनं 8 नगरसेवक झाले, 2017ला 2 नगरसेवक जे आहेत ते निवडून आले. त्यानंतर 2019ला सुद्धा जर आपण पाहिलं तर राजू पाटलांच्या रूपानं 1च आमदार मनसेचा निवडून आला. आणि आत्ताची बदलती समीकरणं पाहता आजच्या भेटीमध्ये
आशिष शेलारांनी तर स्पष्ट सांगितलं की आम्ही साथ घालायला आलो होतो, त्यामुळं भविष्यात मनसे भाजपा एकत्र येईल अशा शक्यता ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. काय सांगशील, काय वाटतंय? संकेत, तुला माहिती असेल तर काही दिवसांपूर्वीच ते मनसेचे नेते आहेत बाळा नांदगावकर यांनी सागर बंगल्यावरती जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तेव्हाच कुठेतरी चर्चा सुरू झाल्या होत्या की मनसे आणि भाजपा ही लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्रित येऊ शकतात. आणि मुख्यतः आपण बघितलं संकेत तर मुंबईमध्ये, विशेषतः मुंबईमध्ये मनसेची ताकद आहे आणि त्या ताकदीचा फायदा भारतीय जनता पक्षाला कशा प्रकारे करून घेता येईल त्या दृष्टिकोनातून आशिष शेलार यांनी जे आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं दिसून येते आणि काहीही करून भारतीय जनता पक्षाला मनसेला सोबत घ्यायचं आहे या दृष्टिकोनातूनच राज ठाकरेंना विनवणी केल्याचं दिसून येतं. राजरत्न, एक गटाचं असंही मत आहे, म्हणजे राज्यामध्ये जर आपण बदललेली समीकरणं पाहिली तर दादांची राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षासोबत आहे, शिंदेंची शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत आहे. मग अशा वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भारतीय जनता पक्षाला गरज काय, असा प्रश्नही एक गट जो आहे, राजकारणातला एक गट जो आहे तो विचारताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे 2019च्या नंतर महाराष्ट्राचं राजकारण बदलत गेलं, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित येत महायुतीची स्थापना करत निवडणुकीला सामोरे गेले आणि ज्यानंतर निवडणुकीचे निकाल आले त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जात महाआघाडीची स्थापना केली आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. तत्पूर्वी बघितलं तर आपण देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबत घेत पहाटेचा शपथविधी केलेलाही आपल्याला माहिती आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ तर अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून महाराष्ट्राचं राजकारण हे गढूळ झाल्याचं आपल्याला दिसून येते. आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी आता परत एकदा मतदारांच्या मनामध्ये कुठेतरी राजकारण्यांच्या बद्दल कुठेतरी राग आहे. हा राग आपल्या पक्षावरती तो रोषाला आपला पक्ष पुढे जाऊ नये या दृष्टिकोनातून सर्वच पक्ष हे सावध झाल्याचं दिसून येते. आणि त्याच दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाच्या सोबतीला जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, अजित पवार गट असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल, तरी कुठेतरी भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी त्याचा फटका आपल्याला बसू नये यासाठी कुठेतरी भारतीय जनता पक्ष हे सावध पावलं उचलताना दिसते आणि त्याच अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत. म्हणजे भाजपानं जे मिशन 45 आखलेलं आहे लोकसभेसाठी, त्यासाठी मनसे भाजपासाठी महत्त्वाचं आहे असं म्हणायचं? नक्कीच. ज्या प्रकारे भाजपाने मिशन 45 आखलेलं आहे त्याच दृष्टिकोनातून नांदेड जे काँग्रेसचे नेते होते अशोक चव्हाण यांना सुद्धा भाजपाने आपल्या चंबूमध्ये ओढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे काहीही करून आपल्याला लोकसभेच्या निवडणुका जिंकायच्या आहेत त्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष यांनी व्यूहरचना करताना दिसतं आणि त्याच मिशन 45चा भाग हाच राज ठाकरे सुद्धा आहेत. राजरत्न, जर मनसे भाजपा एकत्र आलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणं कशी बदलू शकतात आणि कोणाला फायदा होऊ शकतो? मनसे जर भाजपासोबत आल्याच्या नंतर मुंबई, विशेषतः जो मेट्रोपॉलिटन एरिया आहे, ज्या प्रकारे पुणे असेल किंवा मुंबई असेल, नाशिक असेल, अशा भागांमध्ये भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण राज ठाकरे यांना मानणारा एक तरुणांचा, एक मराठी माणसांचा एक मोठा वर्ग आहे. त्या वर्गाचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जाऊ शकतात आणि त्या मतदानाचा फायदा आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कसा होऊ शकतो या दृष्टिकोनातून केला जाऊ शकतो आणि त्याचा फायदा निश्चित भारतीय जनता पक्षाला होईल. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्ष राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करतो. नक्कीच येणं प्रकारेनं जो आमच्या सोबत येईल त्याला आम्ही सोबत घेऊ. जो पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मदत करेल त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेऊ आणि यामध्ये कोणीही सोबत येऊ शकतं असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. त्यामुळं आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवान राजकीय भूकंप पाहायला मिळणार का आणि मनसे भाजपा एकत्र येणार का या चर्चाच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात. त्याची खरंच प्रचिती जी आहे ती महाराष्ट्राला येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही. मुंबई भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत तासभर चर्चा केली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. मी तुम्हाला आता बोलवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्याकडे आता शारदाश्रम महाविद्यालयाचे पालक माझ्याकडे आले होते आणि आता त्यांच्या शाळेला एक नोटीस आली आणि 1ली ते 4थी च्या सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्यांनी सरकारने निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त
यांनी त्यांना बोलवून घेण्यात आलंय. किती काळासाठी, किती वेळेसाठी याच्या काही मर्यादा त्यांनी दिलेल्या नाहीत. हे शिक्षक काढून घेतल्यानंतर त्या मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही. आणि आत्ता माझ्या हातात जो पेपर आला त्याच्यानुसार साधारणपणे मुंबई महानगरपालिकेत मुंबई शहरात साधारणपणे 4136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून बाहेर काढण्यात येते. एवढे जर शिक्षक आता बाहेर काढले गेले तर त्या मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही. मला पहिला प्रश्न पडतो, निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असते? जर दरवर्षी जर तुम्ही निवडणुका आल्यानंतर जर समजा असल्या प्रकारच्या जर गोष्टी घाई गडबडीत जर करणार असाल तर निवडणूक आयोगाचं काम काय असतं 5 वर्ष? असल्या प्रकारच्या कुठच्याही अरेंजमेंट्स, असल्या प्रकारची कोणतेही लोक हे तयार का नाही करत? ते आयत्या वेळेला या शाळांवरती हे दडपण का आणतात? आणि त्याच्यामुळे असं दिलेलं आहे त्यांनी, हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांचं आणि ह्यांचं कोण, तुमचे निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त, सर्व निरीक्षक, शाळा प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक, हे सगळे शाळांमधले उपशिक्षण अधिकारी यांनी सोबतच्या येथील कर्मचाऱ्यांना सदर हे आदेश अवगत होतील व त्यानुसार संबंधित कर्मचारी उद्या 10 वाजता संबंधित निवडणूक कार्यालयात हजर होतील याची दक्षता घ्यावी. अन्यथा संपूर्ण जबाबदारी आपली राहील. नमूद मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या 10 वाजता हजर व्हावे. हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. या शिक्षकांवरती शिस्तभंगाची कारवाई सरकार करणार. मला असं वाटतं की हे निवडणूक आयोगावरती शिस्तभंगाची कारवाई का नाही करत? निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असतो? या देशात निवडणुका येणार हे काय माहीत नव्हतं का? अचानक निवडणुका आल्यात का? जर निवडणुका दर 5 वर्षांनंतर येतात, लोकसभेच्या येतात, विधानसभेच्या येतात, तुमच्या महानगरपालिकेच्या येतात, तुमची यंत्रणा तयार नको का? दर वेळेला आपलं काहीतरी नवीन काहीतरी बाहेर काढायचं आणि वाद निर्माण करायचे, ह्याची काय आवश्यकता आहे का? आता हे ओझं त्या मुलांचा काय दोष? आणि शिक्षक हे काय म्हणजे यांच्या निवडणुकीच्या कामं करण्यासाठी म्हणून आलेत का? शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेत. मी आता आमच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलून, उद्या आमची बैठक आहे सकाळी. आमचे लोक निवडणूक आयोगाशी तातडीने बैठक बोलून घेतील, त्यांची अपॉइंटमेंट घेतील, त्यांच्याशी बोलून घेतील. आणि त्याच्यानंतर माझी शिक्षकांना विनंती असेल, कुठेही तुम्ही रुजू होऊ नका, तुम्ही विद्यार्थ्यांवरती लक्ष द्या. विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं काम आहे. निवडणुकीचे काहीतरी कामं करत बसणं हे काही शिक्षकांचं काम नव्हे. त्याच्यामुळे त्याची यंत्रणा निवडणूक आयोगाने, आयुक्तांनी, कोणी जे असतील त्यांनी त्याची निवडणुकीची तयारी करावी. लोक नवीन त्यांनी नियुक्त करावेत, त्यांना प्रशिक्षण द्यावं. परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नयेत. आणि मला बघायचंच आहे कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करते ते. त्याच्यामुळे लवकरच या निवडणूक आयोगाबरोबर आमची बैठक होईल. आमचे नेते जातील, त्यांच्याशी बोलणी करतील आणि त्याच्यानंतर पुढचं जे काय असेल ते मी आपल्याशी संबंधित विषय बोलेन. ठीक आहे, धन्यवाद. कोर्टाची ऑर्डर त्याच्यामध्ये आलेली आहे. कोर्टाने असं दिलेलं आहे की निवडणुकीसाठी म्हणून ह्यांनी जो अर्ज केलेला आहे या लोकांनी निवडणूक आयोगाने, त्याच्यामध्ये कोर्टाने असं सांगितलं की 3 दिवस ट्रेनिंगसाठी आणि 2 दिवस पोलिंगसाठी एवढंच फक्त आम्ही परवानगी देऊ, अन्यथा बाकीची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे कोर्टाचा पण आदेश आहे हा. पण हे आत्तापासून लोकांना सांगतात की रुजू व्हा आणि 3-3 महिने यांना पुढे शिक्षक यांना हवेत. कशासाठी हवेत? त्याच्यामुळे निवडणूक आयोगाशी, आयुक्तांशी चर्चा करू आणि त्याच्यानंतर मी आपल्याला पुढे काय करायचं सांगेन. हे बस रे बाबा.
सर, पण मध्यंतरी काही संघटनांनी याच मुद्द्यावरून काही शिक्षक संघटना आहेत मुंबईतल्या किंवा राज्यभरातल्या, त्यांनी प्रयत्न केला की ते सगळे संघटित होतील, परंतु त्यांना असं कणखर नेतृत्व मिळालं नाही आणि त्यामुळे तो प्रश्न पुन्हा एकदा थंड. म्हणूनच आम्ही जाऊन विचारूच ना, निवडणूक आयोगाला विचारू की तुम्ही 5 वर्ष काय करता, निवडणूक आयोगाला असं काय काम असतं. निवडणुकीचा आयुक्त जो कोण असतो, बरोबर आहे, तो तर 5 वर्ष तिकडेच असतो ना, मग तो काय करतो. यांना 5 वर्षामध्ये यंत्रणा उभी करता येत नाही का. आणि निवडणुका आल्यानंतर तुम्ही बोजा टाकताय या लोकांवरती, ही कुठची पद्धत. तुम्हाला माणसांना उभी करतायत. पण ही काय पहिली निवडणूक आहे का देशातली, किंवा आता आम्हाला समजतच नाही किती लागणार आहेत लोक आणि काय लागणार आहेत लोक. इतक्या निवडणुका झाल्या, तुम्हाला किती माणसं लागतात, कशाला माणसं लागतात, केव्हा माणसं लागतात, सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि कडक कारवाई केली जाईल. खरे मला असं वाटतं निवडणूक आयोगावरती कडक कारवाई केली पाहिजे. 5 वर्ष झोपा काढता आणि निवडणुकीच्या तोंडावरती जागे होता. आणि ते काम काय असतं ना. महाराष्ट्र में जितने भी शिक्षक हैं, जो स्कूल्स हैं सरकारी, उनके ये पत्र गया हुआ है, तो मुंबई में जिस तरीके से आज आपके पास देखिए, ये इलेक्शन कमिश्नर जो है वो सिर्फ मुंबई के लिए नहीं है, महाराष्ट्र के लिए है. तो बात तो महाराष्ट्र की होगी. मेरे हाथ में अभी जो पर्ची आई है वो मुंबई की है, लेकिन बाकी जगहों से भी वहां पे जो शिक्षक हैं उनको भी यही नोटिस गई होगी. तो सारी चीजों के बारे में बात होगी. काही शाळेच्या शिक्षकांवर एफआयआर देखील झाल्याचं अशी माहिती आहे. चेक करून मी सांगितलं. माझ्यापर्यंत आलेलं नाही, त्याच्यामुळे मी काही आता त्याच्यावरती करू शकत. सर, चुनाव का है, क्या आप इस चुनाव में एनडीए में शामिल होने वाले ऐसी चर्चा ये क्या सही है? माझा विषय वेगळा आहे. ज्यावेळेला निवडणुकीवरती बोलायचं त्यावेळेला मी निवडणुकीवरती बोलतो. आल्यात म्हणून विचारायचं नाही. सर, एक महत्वाचा मुद्दा उद्याच होणार आहे, महाराष्ट्राचा आहे म्हणून विचारते की विशेष अधिवेशन बोलवलेले आरक्षणाच्या संदर्भात 2 दिवसीय. त्याने काही होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तशी माझी कोणाशी चर्चा झालेली नाही आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांचा जो पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, या पक्षाच्या वतीने हातकणंगले किंवा सांगली या ठिकाणी प्रतीक पाटील उभा राहू शकतो का याची चाचपणी आम्ही केली. दोन्हीकडून चांगला प्रतिसाद आहे, पण त्याचा विचार अजून आम्ही कुणी केलेला नाही. आता हा प्रश्न तिकडे विचारायला पाहिजे ना तुम्ही. आपण कसं काय बोलणार. जे प्रश्न तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नाही किंवा उमेदवार पडण्याची शक्यता दिसते, जे पावरचं जर महाविकास आघाडीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसते, सर्व जे बोलत आहेत त्यानुसार, त्यामुळे सुद्धा तरी विरोधी पक्षाच्या चेहऱ्यांना आपल्या पक्षात उभं घेण्याचा प्रयत्न काय. आता बरेच चेहरे तिकडे गेलेले आहेत, पण जनतेच्या मनात काय आहे ते निवडणुकीनंतरच कळेल आपल्याला. पाटील साहेब, तुम्ही आता म्हटलं की प्रतिकेला त्यांच्या नावाला खूप चांगला प्रतिसाद आहे, पण तिथून विद्यमान खासदार म्हणजे राजकीय यांचं पण नाव पुढे येत आहे, त्यामध्ये चर्चा आहे. यामुळे कदाचित प्रतीक पाटील हे पर्यायी मार्ग स्वीकारतील का, असा एक प्रश्न उपस्थित होतोय. तशी एक चर्चा खूप स्थानिक लेवलला सुरू आहे. परंतु राजू शेट्टी यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. आघाडीची चर्चा ज्यावेळी झाली त्यावेळी त्या मतदारसंघाची त्या ठिकाणी शिवसेनेने उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने त्या ठिकाणी आपली काही मतं मांडलेली आहेत, त्यामुळं त्याचा अजून निर्णय झालेला नाही. आज
तर 15 दिवस जास्त झाले, 8 दिवसांनी. तो तुम्हीच हे शोधून काढलं पाहिजे की तेवढं माझं काम तुम्ही करा की का असं होतंय. अशी पण चर्चा आहे की जर तुम्ही महायुतीमध्ये सामील झाला तर तुम्हाला डायरेक्ट मंत्रिपद देखील दिलं, महत्वपूर्ण खातं दिलं. मी 17-18 वर्ष मंत्रिमंडळात काम केलेलं आहे, त्यामुळं ते काही एकमेव प्रलोभन असू शकत नाही ना. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भातली चर्चा अंतिम झाली आहे, तरीपर्यंत उमेदवारांची नाव काय? आम्ही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी चर्चा यापूर्वी झाली आहे. बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या बरोबर आमच्या 1-2 बैठका झाल्या. त्यांच्याबरोबर चर्चा परत लवकरात लवकर करायचा आमचा प्रयत्न आहे. बऱ्याचशा समन्वय तिन्ही पक्षात झालेला आहे, त्यामुळं मला खात्री आहे की 7-8 दिवसात आम्ही काही निष्कर्षापर्यंत येऊ. पण बाळासाहेब आंबेडकर साहेबांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी अधिक व्यापक स्वरूपात लोकांच्या समोर जाईल. याचा फायदा कोणाला मिळतोय असं वाटतं तुम्हाला? कोण तुमचं नाव बदनाम करतंय? मी हे उलटं घेतो. तुम्ही आम्हाला प्रसिद्धी देताय आणि त्यामुळे प्रसारमाध्यमावर माझा राग नाहीये. तुम्ही प्रसिद्धी देता तेवढाच वेळ लोकांच्याशी आमचा संपर्क होतो, त्यामुळं याचं सगळ्याचं श्रेय तुम्हालाच आहे. तुमचं नाव वारंवार चर्चेत काय येतं? ते मी सांगितलं ना, ताईंना सांगितलं मी, तुम्ही जबाबदारी घ्या आणि हे हुडकून काढा. हो हो नाही, रावेरच्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जी साधक बाधक चर्चा झाली त्यात खडसे साहेब त्या ठिकाणी निवडणूक लढवणार होते, पण त्यांची प्रकृती मधल्या काळात अस्वस्थ असल्यामुळं ती निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी यापूर्वी असमर्थता व्यक्त पक्षाकडे केलेली आहे. त्यामुळं त्यांना विचारून तिथं पर्याय हुडकण्याचा आमचा प्रयत्न आहे, पण त्याला शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची अजून मान्यता मिळालेली नाही. किती जागेचं महाराष्ट्रात किती जागेच्या बैठकीत चर्चा झालेली आहे आणि किती जागा अजून? सगळ्याच जागांची चर्चा झालेली आहे. सगळ्याच जागांवर मतैक्य होण्याची लगेच शक्यता आहे. फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्याशी चर्चा करून आम्ही हे पूर्ण त्यांना विश्वासात घेऊन आम्ही फायनली योग्य तो निर्णय घेऊ. पुढील 10-15 दिवसात मोठे राजकीय भूकंप होतील असं सुनील तटकरे म्हणतात. आता हा प्रश्न तुम्ही पुढे विचारला पाहिजे त्यांना. तुम्ही माझ्यावर का अन्याय करताय? असं स्वतःला मी एवढा मोठा समजत नाही की त्यामुळे भूकंप होईल. तुम्ही त्यांनाच पुढचा प्रश्न विचारायला पाहिजे की भूकंपात कोण कोण गाडले जाणार आहेत. समाज महाविकास से लगातार ये जो प्रस्ताव तैयार किया जा रहा है कि कई लोग हैं जो महाविकास आघाड़ी के बड़े नेता, आपका नाम उस पर हमेशा आगे आता है कि आप कभी भी बीजेपी ज्वाइन कर सकते हैं. क्या जब कई साल जो रह चुके हैं कांग्रेस में, अशोक चौहान का नाम लेंगे, जब वो अपनी निष्ठा बदलते हैं और पार्टी लाइन छोड़ दी कहीं और पार्टी में जाते हैं, तो इसलिए सारी चीजें शुरू होती है. देखो, मेरे साथ किसी भाजपा का नेता का, अभी पहले जो सवाल पूछे उसका ब्रीफ मैं आपको कर रहा हूँ, यानी ब्रीफ उत्तर दे रहा हूँ. मेरे से किसी भाजपा नेता ने संपर्क नहीं किया, ना मैंने किसी से संपर्क किया, और इसमें कोई बात किसी से हुई नहीं है. मुझे ताज्जुब लगता है कि बार बार ऐसे न्यूज़ आने का कारण क्या है. और हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार साहब के नेतृत्व में जो काम करी है, वो महाराष्ट्र प्रदेश में जो काम हो रहा है, हमारी पार्टी टूट गई है, कुछ लोग हमारे से चले गए हैं, फिर भी हमारी पार्टी फिर एक बार महाराष्ट्र में जो नौजवान हैं उनको साथ में लेके उभर के सामने आ रही है. और हमारा प्रयास ये रहेगा कि आने वाले लोकसभा में हमारा परफॉर्मेंस और अच्छा हो. लोकसभा के परफॉर्मेंस को आप बेहतर करना चाहते हैं, बात अभी आती है लोकसभा सीट की.
क्या सारी वो 48 सीटों पे अब बातचीत हो चुकी है आपकी, आप एक कंसेंसस पे आके बने हैं कि बाला साहब इनको अम्बेडकर को भी आपको कहीं ना कहीं एडजस्ट करना है? काफ़ी जगह कंसेंसस हुआ है ऐसा मैं कहूँगा, लेकिन बाला साहेब आम्बेडकर साहब से बातचीत होने के बाद कुछ निर्णय हमें आगे पीछे करने पड़ेंगे, इसलिए हमने वो निर्णय नहीं लिए। हम उनके साथ बैठेंगे और अंतिम निर्णय पे आ जाएंगे और बाद में हम इसका ऐलान करेंगे। मुंबई को लेकर खासकर हम असमंजस की स्थिति दिखती है, कई बार कांग्रेस में दावे करती है मुंबई सीट चाहिए, आप मुंबई के बारे में कुछ इंश्योर नहीं कर पा रहे, कुछ तय नहीं कर पा रहे ऐसी स्थिति? मुंबई के बारे में कांग्रेस, शिवसेना और हमारी 2-3 बार बात हुई है और मुझे लगता है कि और एक जब मीटिंग हो जाएगी तब वो साफ हो जाएगी, क्लियर हो जाएगी। पुण्यात एक घटना घडली, ज्यात एका टोळीकडून गाडी वगैरे जाळण्यात आली, तसंच एका महिलेला देखील पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी घटना पुण्यामध्ये घडली, कशा पाहतात? नाही, मला माहीत नाही नक्की कारण काय, कशामुळे घडली त्याची माहिती दुपारपर्यंत मी घेईन आणि मग संध्याकाळी मी माझी प्रतिक्रिया देईन। आज थोड्या वेळाने सुनावणी झाली आहे, तर त्यावर बघू ना आता काय कोर्टाकडून काय उत्तर येतंय ते बघू आपण। मला एक्झॅक्ट कोणत्या मुद्द्यावर आम्ही काय मागणी केली हे मला माहीत नाही। आमची मूळ भूमिका आहे की आमचा पक्ष आमच्यावर राहावा। आज कोर्टासमोर वकिलांचे कोणते मुद्दे मांडले जाणार त्याच्याबद्दल मला आत्ता कल्पना नाही। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। वो एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्याच्या खराडीमध्ये टोळक्यांकडून गाड्यांची मोठी तोडफोड केल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। पुण्याच्या खराडीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून अज्ञात इसमांकडून जी आहे ती वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे, तर एका महिलेला पेटवण्याचा प्रयत्न जो आहे तो देखील करण्यात आलेला आहे। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ टॉप न्यूज मराठीच्या हाती लागला असून यामध्ये धीरज सपाटे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महेश राजे यांनी या प्रकरणी तक्रार जी आहे ती दिलेली आहे। चंदननगर पोलीस याबाबतचा अधिक तपास जो आहे तो तपास करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मागच्या अनेक दिवसांपासून पुणे शहरामध्ये गुन्हेगारीच्या वाढत्या घटना ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। पुणे पोलिसांनी गुन्हेगारांची परेड जी आहे, ओळख परेड ती पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये केली होती, मात्र तरी देखील पुण्यातील गुन्हेगारी जी आहे ती कमी होताना दिसत नाहीये। या गुन्हेगारीच्या घटना कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी तातडीने कार्यवाही करण्याची गरज जी आहे ती पाहायला मिळते। पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पोलिसांना जो आहे तो खाकी वर्दीचा धाक जो आहे तो दाखवण्यास सुरुवात केली होती। गुंडांना जरब बसावी यासाठी ओळख परेड जी आहे ती करण्यात आली होती। कुख्यात गुंडांना पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवत त्यांची ओळख परेड झाली होती, मात्र तरी देखील सोशल मीडियावर रील्स टाकणं असेल, कोयता हातात घेऊन दहशत माजवणं असेल, हे सगळे प्रकार सुरूच आहेत। आणि आज तर खराडीमध्ये एका महिलेला पेटवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे या गुन्हेगारांना कायद्याचा धाक आहे का असा सवाल जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतोय। अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।